गुहागरचे माजी आमदार विनय नातू हे सातत्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केलेल्या निधीबाबत तक्रारी करत आहेत। जिल्हा प्रशासन करत असतील, संबंधित विभागाकडे करत असतील किंवा ह्या निधीचा दुरुपयोग होतो असं विनय नातूंचं म्हणणं आहे। तसं पाहता विनय नातू हे संयमशील नेतृत्व, कोणाच्या टीकेला कधी ते धनी झाले नाहीत किंवा कोणावर टीका करताना सुद्धा फार संवेदन टीका केली आणि कोणाच्या वादात पडली नाहीत। मग असं असताना विनय नातू आत्ताच आक्रमक का झाले असा प्रश्न राजकीय वर्तुळात नव्हे संपूर्ण जिल्हावासियांना पडला आहे। मुळात महायुतीमधले भाजपामधले एक माजी आमदार म्हणून विनय नातू आणि भाजपशी प्रामाणिकपणे काम करणारे विनय नातू आता अचानक मित्रपक्ष असलेल्या पालकमंत्री उदय सामंत म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निधीबाबत का आक्षेप घेत आहेत। पशुसंवर्धनचा विषय असो, आरोग्याचा विषय असो, मत्स्याचा विषय असो, प्रत्येक वेळी आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे ते वेळोवेळी करतात। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना वेळोवेळी त्यांच्या पत्राचं उत्तर दिलं आहे की कुठला निधी कुठल्या कधी कोणावरती किती खर्च झाला आहे। मग ते लांजा आणि राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी ह्या 4 तालुक्यांच्या नाच ते टार्गेट का करतायत की लांजा राजापूरला निधी अधिक जातोय, रत्नागिरीला निधी अधिक जातोय, मच्छीमारांची संख्या रत्नागिरी 30,000 आहे, तशी गुहागर दापोलीमध्ये पण आहे आणि अशा प्रकारचे वारंवार विनय नातूंची टीका। त्यात विनय नातूंच्या मागे कोण बोलवता धनी आहे का? कारण भाजप आणि शिवसेनेची एक हाती सत्ता एकत्रितपणे राज्यात आहे, त्याच्या जोडीला अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे। मग महायुतीच्या मार्फत निवडणुका लढवल्या जातील असं सांगितलं जात आहे आणि मग दुसऱ्या बाजूला विनय नातू वारंवार जिल्हा नियोजनच्या निधीवरती टीका करतात। मुळात पालकमंत्री हे जिल्हा नियोजनचे अध्यक्ष आहेत, सचिव म्हणून जिल्हाधिकारी काम करतात आणि आमदार खासदारांच्या उपस्थितीत प्रत्येक विषयातल्या निधीला मंजुरी मिळते आणि निधी हा प्रत्यक्ष जिल्हाधिकारी खर्च करत नाही तर त्या विभागामध्ये जातो। उदाहरणार्थ आरोग्य विभागाला 13.5 कोटी जिल्हा नियोजनमध्ये निधी जातो आणि त्याची कशी विल्हेवाट लावायची, कसा निधी खर्च करायचा हा जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संबंधित यंत्रणा ठरवते। मग असं असताना विनय नातू वारंवार जिल्हा नियोजन निधीवरतीच का आरोप करतायत? मित्रपक्ष असूनही ती अशी का भूमिका घेत आहे? मग आगामी काळामध्ये विनयनाथांची भूमिका बदलणार आहे का? जिल्हा परिषदमधल्या पशुधन विभागातल्या निधीवरही त्यांनी टीका केली। आता तसा विचार केला तर गिरीश महाजन हे ग्रामविकास मंत्री म्हणजे भाजपचे, मग इतकं सारं चालू आहे म्हणजे नेमकं विनय नातूंच्या मनात काय आहे? पालकमंत्री सामंतांना टार्गेट करायचं आहे, शिवसेनेला टार्गेट करायचं आहे की महायुतीच्या कारभारावरती नाराज आहेत? याचं उत्तर मात्र आगामी काळात नक्की जिल्हावासियांना मिळेल यात शंका नाही। टाइम करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।